आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, अखेर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे। दिलेला शब्द पाळला त्याबद्दल सरकारचं कौतुक। शेतकऱ्यांना दिलासा दिला म्हणून मुख्यमंत्र्यांचे आभार। बडे मुद्देच्या याच कार्यक्रमातून आपण सातत्यानं सरकारला कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण करून देत राहिलो, सवाल विचारत राहिलो। शेतकरी नेते बच्चू कडू यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांनी विरोधकांनी आंदोलनं केली, कारण या राज्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यू सारखी झाली। अनेक शेतकऱ्यांनी या काळात दम तोडला, अनेकांनी किडन्या विकल्याचं दाहक वास्तव या राज्याच्या समोर आलं। त्यामुळे घाईकुतीला आलेल्या शेतकऱ्यांच्यासाठी कर्जमाफी केवळ घोषणा नाहीये, इथल्या लाखो कुटुंबाच्या डोळ्यात पेरलेली एक नवी आशा आहे। या योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलंय, जे अतिशय समर्पक संयुक्तिक आहे। कारण शेतकऱ्यांची आईसारखी काळजी घेणारी राज्यकर्ती अशी त्यांची ओळख होती। या योजनेच्या अंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या पीक कर्जावरती 2 लाख रुपयांपर्यंतची माफी जाहीर केली आहे। कागदावर ही रक्कम एक आकडा असली तरी अनेक शेतकरी कुटुंबासाठी तो जगण्याचा श्वास आहे। महाराष्ट्रातल्या शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेलाय। लहरीत झालेला पाऊस, उत्पादन खर्च वाढलेला, आभाळाला जो टेकलाय आणि बाजारात कष्टाला मोल नाही, या सगळ्या संकटाच्या वावटळीत सुद्धा तो शेतीचा दिवा विझू देत नाहीये। अशा शेतकऱ्याला, या पिचलेल्या शेतकऱ्याला हातात कर्जाची नोटीस जेव्हा येते तेव्हा पायाखालची माती सरकते। अगदी 10, 15 आणि 20 हजारासाठी सुद्धा या राज्यातल्या शेतकऱ्यांनी गळ्याला फास लावला। अशा परिस्थितीत 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी अल्पभूधार शेतकऱ्यांना नक्की दिलासा देईल। विरोधकांकडून 7/12 कोरा करण्याच्या मागण्या होत असल्या तरी राज्याची आर्थिक परिस्थिती बघता ही मर्यादा व्यावहारिक आहे का? सरसकट कर्जमाफी आर्थिकदृष्ट्या अवघड आहे याची जाणीव आहे। त्यामुळे गरजू शेतकऱ्यांना लक्षित मदत देणं हा अधिक वास्तववादी मार्ग ठरू शकेल का? याहून महत्त्वाचं काय माहिती आहे? नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ जाहीर केला। निश्चित हे न्याय पाऊल आहे, कारण अनेकदा प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की आपण वेळेवर पैसे भरले ही चूक केली का? या निर्णयामुळे प्रामाणिकपणा आणि जबाबदारीच्या सरकारकडून मान्यता मिळाल्याची भावना आहे ती निर्माण होऊ शकते आणखी, पण त्यात अजून वाढ केली तर चांगलं आहे। पण त्यासाठी त्याला जे झगडावं लागतं त्यासाठी काहीतरी करा सरकार। कर्जमाफीची खरी कसोटी तिच्या अंमलबजावणीत आहे। तुम्ही घोषणा केली आहे, कारण मागील योजनांमध्ये कागदपत्रांची जी गुंतागुंत होती, बँकांचा जो विलंब होता, पोर्टलवरील अडचणी होत्या, प्रशासकीय अडथळे होते, कागदी घोडे होते आणि बँकांचे गतिरोधक होते। अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळालेला नाही। अजूनही मागच्या वेळच्या कर्जमाफीचे पैसे देणं बाकी आहे। यावेळी हे नक्की टाळायला हवं, कारण नाव आपण दिलंय ते म्हणजे अहिल्यादेवीचं। प्रक्रिया पारदर्शक आणि सोपी करणं गरजेचं आहे। नियमांचं जे जंजाळ आहे ते कमी करणं गरजेचं आहे। तातडीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली पाहिजे। कार्यालयाच्या फेऱ्या कमी लागल्या पाहिजे शेतकऱ्याला, नाहीतर त्याच्यात खर्च निघून जायचा। एक सत्य आपण विसरता कामा नये की कर्जमाफी हा अंतिम उपाय नाहीये, तो एक जखमेवरचं तात्पुरतं मलम आहे। त्यामुळे शेतीच्या मूळ समस्या अजूनही कायम आहे, त्यावर दीर्घकालीन उपाययोजना करणं ही काळाची गरज आहे। कारण केवळ अहिल्यादेवींचं नाव देऊन नाही, त्यांच्या सारखीच आईच्या मायेनं शेतकऱ्यांची काळजी घेणारी योजनेची अंमलबजावणी इथल्या व्यवस्थेला करावी लागेल, शेतकऱ्यांसाठी करावी लागेल। आज आपल्याला या घोषणेच्या नंतर काही मूलभूत प्रश्नांची चर्चा करायची आहे मान्यवर पाहुण्यांच्या सोबत, आणि यासाठी काही मूलभूत प्रश्न। सरकारनं कर्जमाफीचा शब्द पाळला का? याबद्दलचं तुमचं मत काय आहे तुम्ही नक्की नोंदवा। आपल्याला प्रश्न उपस्थित करायचा आहे, कर्जमाफीची कालमर्यादा नेमकी काय आहे? कधी सुरू होईल, कधी अकाउंटला पैसे येतील, कधी संपेल, याबद्दलची
सातबारा कोराची मागणी कितपत व्यवहार्य आहे हा प्रश्न सुद्धा आज विचारायचा आहे, कारण विरोधक म्हणतात की सातबारा कोरा करा, तुम्ही शब्द दिला होता. योजनेचा राज्याच्या तिजोरीवर नेमका किती बोजा आहे आणि आजची आर्थिक परिस्थिती नेमकी काय आहे, कारण या सगळ्या मुद्द्यांची सुद्धा आपल्याला चर्चा करावी लागेल, कारण वास्तव त्यातलं समोर येणं गरजेचं आहे. योजना सोपी करण्यासाठी कोणते बदल केले जाणार आहेत, कारण नियमांचं अटींचं एवढं जंजाळ आहे की माणूस त्याचा लाभ घेता घेता नाकीनऊ येतो, पुन्हा घायकुतीला येतो. हे टाळण्यासाठी या योजनेत नव्यानं काय बदल करण्यात आलेले आहेत? कर्जमाफीचा दिलासा, पण शाश्वत उपाय काय आहे? कारण कर्जमाफी हा अंतिम उपाय तर नाहीये, पण शाश्वत उपाय इथल्या शेतकऱ्याला कर्जबाजारी तो बनू नये यासाठी सरकार काय पावलं उचलतंय, त्याचं उत्पन्न वाढीसाठी काय करतंय हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचंय. आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत. आज हे सगळे मान्यवर पाहुणे आहेत जे शेती मातीशी जोडले गेलेले आहेत, धोरणकर्ते आहेत, जे आज या चर्चेतला तपशील सरकारपर्यंत नक्की पोहोचवतील. आपल्यासोबत त्यासाठी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आहेत. पाशाभाई, स्वागत आहे तुमचं. शेतकरी नेते विजय जावंदिया सर आपल्यासोबत आहेत. सर, तुमचंही स्वागत आहे. आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते सुनील माने सर आहेत, ज्यांनी शेती प्रश्नावरती अनेक वर्ष लिखाण केलेलं आहे. त्यांना हा प्रश्न अगदी जवळून माहिती आहे. थोड्याच वेळात आपल्यासोबत येणार आहेत ते राजू शेट्टी, शेतकरी नेते, आणि सदाभाऊ खोत, हे सुद्धा भाजपचे आमदार आपल्यासोबत पुढच्या काही मिनिटांमध्ये जोडले जातील. पण चर्चेची सुरुवात पाशाभाई मला तुमच्यापासून करायची आहे. खरं तर खूप कमी वेळा अशी संधी येते, पण आम्ही जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारतो तेव्हा तुम्ही चांगलं काम केलं तर कौतुक करायला सुद्धा आम्ही म्हणजे काय शब्द आखूड घ्यायची काय आवश्यकता नाहीये. तुमचं अभिनंदन. तुम्ही शब्द दिला, त्याच्यानुसार तुम्ही आज शेतकऱ्यांना, ठीक आहे आता चर्चा पुढे करू आपण किती द्यायची, नियम काय वगैरे या सगळ्याची, पण पहिल्यांदा तुमचं अभिनंदन, तुमचं कौतुक. सरकारला नक्की सांगा. प्रश्न आहे, कधीपासून सुरू होईल हे सगळं, कालमर्यादा काय? आता एक मिनिट लक्षात घ्या, कालमर्यादा तर आता टाकून दिलेली आहे. आता तुमच्या माहितीसाठी सप्टेंबर 25 रोजी पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना असं सरकारने सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तारीख तर ठरलेली आहे, त्याच्याबद्दल काही वाद असायचं कारण नाही. अंमलबजावणीची तारीख म्हणालो, अंमलबजावणी कधीपासून? तुम्ही अंमलबजावणी तर यावर्षीच होईल ना, आता जून पासून. बरं, अंमलबजावणी उशीर करून कसं जमणार आहे? मी काय म्हणतो, तो आपण एवढी महत्वाची चर्चा जी सुरू केलेली आहे ना, या चर्चेमध्ये खऱ्या अर्थानं मी तुमच्यासाठी एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे की आज मी गॅलरीमध्ये बसलो होतो. सर्व महाराष्ट्रातले आमदार, कोकणातले आमदार म्हणत होते की या वर्षी कोकणामध्ये 90% आंबा आणि काजू फळ येणार नाही, नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून शेतकऱ्याला काहीतरी तुम्ही कोण म्हणलं 5 लाख रुपये अनुदान द्या, कोण म्हणलं 50,000 रुपये अनुदान द्या. म्हणजे आपण बोलताना आता एक शब्द सांगितलं की शाश्वत मार्ग काही आहे का? कर्जमाफी हा आता शाश्वत मार्ग राहणार नाही. आता शेतकऱ्याच्या समोर अनेक प्रश्न तयार झालेले आहेत आणि हे प्रश्न सगळे वातावरण बदलाचा परिणाम आहे. आणि म्हणून आपण आता खरं तर शेतकऱ्यांना आणि शेती व्यवसायाला वाचवण्यासाठी जे काही गोष्टीची विचार करायचे आहे ते सगळे महत्वाचे मुद्दे आपण विचार करावा लागणार आहेत. आणि मी देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन करतो ते ह्याच्यासाठी की आता AI तंत्रज्ञान आणून आता शेतकऱ्याच्या पिकाला काय काय लागणार आहे ते जाग्यावर सगळं टेक्नॉलॉजी द्यायची त्यांनी जे विचार केलेले हे सगळं सगळ्यात महत्वाचं आहे. 15 पिकाच्या संदर्भामध्ये त्यांनी आता जी घोषणा केलेली आहे ती एक महत्वाची घोषणा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे, म्हणजे मी जे काही आता मला काही समजू लागलेले त्याच्या संदर्भात तुम्हाला सांगतो, 300 कोटी वृक्ष लागवड करायची आणि 33% महाराष्ट्राचं ग्रीन कव्हर वाढवायचं आणि त्याच्यातून पर्यावरणाला समतोल ठेवण्यासाठी प्रयत्न करायचा. आणि त्याच्याबरोबर पाशाभाई आपण हे बाकीचे मुद्दे आहेत, पण मूळ प्रश्नापासून आपण तसवर सुद्धा आज दूर जायचं नाहीये. म्हणून मी त्याच्यासाठी आलो. AI तंत्रज्ञान आणलं आणि ह्या सगळ्यामुळे जे दुखणं काय तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही काय नवीन नाहीत. इतकी
हो दशकं तुम्ही काम करताय या शेतीमध्ये. हो मूळ हो दुखणं शेतकऱ्याचं हे आहे, तो कधीच कोणाच्या दारात गेला नसता हो. आम्हाला द्या कर्जमाफी म्हणून. माफी खरं तर हा शब्दालाच आक्षेप आहे. पण हो आज त्या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढीसाठी काय प्रयत्न होणार आहे? त्याचा भाव कसा मिळणार आहे? त्याच्यासाठी काय होतंय ते सांगा. शाश्वत उपाय. हो ना, मग सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की आता शेतीवर जे येणारे संकट आहे ते संकट कसं थांबवता येईल या संदर्भामध्ये आपल्याला विचार करावा लागणार आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि दुसरं म्हणजे उत्पादन खर्च कमी करणे, हा एक सगळ्यात मोठा त्याच्यातला मार्ग आहे. आणि ते मार्ग करण्यासाठी हे करण्यासाठी उत्पादन खर्च कमी करण्यासाठीच यायच्या तंत्रज्ञानातून शेती व्यवसायामध्ये बदल घडवायचं सरकारने जो विचार केलेला आहे तो स्तुत्य विचार आहे. आणि पूर्णच्या पूर्ण शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी म्हणजे एक बटन दाबलं की सगळ्याच्या सगळ्या गोष्टी दुरुस्त होतील असं काही सांगता येऊ शकत नाही, एवढे प्रश्न तयार झालेले आहेत. आणि म्हणून या सगळ्यातून सरकारला ज्या ज्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे त्या सगळ्या गोष्टीचा विचार सरकार या बजेटमध्ये केलंय असं मला वाटतं. ठीक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आता एका शेतकऱ्याने जे बोलताना जे सांगितलं ना हां, की आम्हाला चांगला भाव द्या, हां, हे म्हणजे आम्हाला पीक घरात यायसाठी वातावरणातलं जे बदल घडले त्याच्यावर काहीतरी करून द्या हां. आणि आमच्या मालाला भाव द्या, ह्या दोन गोष्टी शेतकऱ्याच्या आपण विचारात घेतल्याच पाहिजे. त्याच्याशिवाय शेतकऱ्याचं काही भलं होणार नाही असं मला वाटतं. आणि म्हणून आता मूल्य साखळी वृद्धिंगत करण्यासाठी 15 पिकाची जी निवड केलेली आहे हं. आणि मग पर्यावरणाचा विचार, ह्या दोन्ही गोष्टी बघितल्यानंतर मला असं वाटतं की ह्याच्यातून काहीतरी मार्ग निघू शकेल अशी मला आशा आहे. ठीक आहे. आशा आहे आणि आशेवरच जग चालतं. शेतकऱ्यांना सुद्धा आशा तुमच्याकडूनच आहे. सत्ताधाऱ्यांकडूनच अपेक्षा असते. आणि आपल्यासोबत आत्ता विजयभाऊ आहेत. विजयभाऊ, खरं तर ठीक आहे, सरकारनं शब्द दिला होता आणि आपल्याला सगळ्यांनाच असं वाटत होतं, आपण अनेकदा चर्चा केली की हे निवडणुकीच्या पूर्वी काहीतरी कर्जमाफी करतील आणि निवडणुकीचा राजकीय लाभासाठीचं ते असू शकेल असं वाटलं होतं. पण सरकारनं प्रामाणिकपणे शब्द दिला होता जूनच्या आधी करू, त्यांनी ते केलं. आता त्याच्यामधले मुद्दे जे आहेत 2 लाखापर्यंतची मर्यादा आणि या सगळ्याबद्दलचं. पण तुम्हाला या सगळ्यातली कसोटीची बाब काय वाटते? घोषणा झाली, कसोटी कुठं आहे? नाही नाही, कसोटी बघा कशी आहे. 2 लाखाची केली कर्जमाफी, मी काही त्याचा विरोध करणार नाही. हां. जमिनीवर एकरेजवर कर्जमाफी करण्यापेक्षा रकमेची मर्यादा करणं मला नेहमी मंजूर आहे. हं, हं. मनमोहन सिंगांच्या वेळेस जे शरद पवारांनी अन्याय केला होता आमच्या विदर्भाच्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांवर, 5 एकराच्या वरच्या शेतकऱ्यांचं 25% माफ, नंतर आम्ही भांडवल 20,000ची कर्जमाफी झाली. हं. मला काय वाटतंय की याच्यामध्ये 30 सप्टेंबर 2025 म्हणजे 2025च्या जून मध्ये जे पीक कर्ज घेतलं शेतकऱ्यांनी ते काही थकीत होत नाही 30 सप्टेंबर पर्यंत. हं. म्हणजे ते याच्यातनं वगळल्या गेलेले आहे. बरं. आता काय होईल की 30 म्हणजे जून 24 मध्ये ज्यांनी घेतलेलं आहे खरीपाचं कर्ज त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल त्या अटी शर्तीमध्ये ते बसले तर. बरं. आता हा जो फरक आहे हा समजून घेतला पाहिजे. हं, हं. दुसरं 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ करणं, ज्याच्यावर 3 लाखात. विजयभाऊ, एक प्रश्न. मला वाटतं बचूभाऊ कडू यांनी एक आंदोलन केलं होतं त्या मागच्या वेळेस. तर त्यांना सांगितलं होतं की आम्ही जूनपर्यंतची तारीख का देतोय, तर यावर्षीचे सुद्धा त्याच्यामध्ये यावेत म्हणून आम्ही जूनची तारीख देतोय, अशा प्रकारचं स्टेटमेंट मला आठवतंय. त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? नाही मी तेच म्हणतोय ना की ते काढून टाकलं याच्यात ना. आता हे समजून घेतलं पाहिजे की जून म्हणजे 25च्या खरीपाकरता घेतलेले कर्जवाले जे शेतकरी आहेत, जे मग ओल्या दुष्काळाने त्रस्त झाले, त्यांचं पीक गेलं, हे सगळं जे आहे भावही नव्हते, हे याच्यातनं वगळले गेलेले. माझं मत आहे की हे चूक केलेली आहे. ही एक प्रकारचे शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रकार आहे हा. आणि तुम्ही ओला दुष्काळ जाहीर केला होता, ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केलेली होती, मग त्यांना काय वगळलं याचं उत्तर मिळालं पाहिजे. एक. दुसरं 2 लाखाचं कर्ज तुम्ही माफ करणार, मग ज्याच्यावर 3 लाखाचं कर्ज आहे त्यांनी वरचे 1 लाख रुपये भरले तर त्याला त्याच्यात समावेश करणार का, ही स्पष्टता नाही आहे. मी हे याच्याकरता म्हणतोय की मनमोहन सिंगांच्या वेळेस 2008 मध्ये जी कर्जमाफी झाली ती आम्हाला 20,000चीच मिळाली. पण एखाद्या शेतकऱ्यावर 25,000चं कर्ज होतं, ते वरचे 5,000 भरले आणि त्याचं कर्ज माफ झालं आणि त्याला नवीन कर्ज मिळालं होतं. अशी काहीतरी स्पष्ट घोषणा करा ना
की 2 लाखाच्या वरती जे कर्ज, म्हणजे आता एका शेतकरी म्हटलं ना की सगळ्या शेतकऱ्यांना एक सारखा न्यायचा. तिसरा मुद्दा, तुम्ही नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपये देता का? असा दुजा भाव. त्यांनी नियमित कर्ज भरलं तर का गुन्हा केला का? त्याला सुद्धा 2 लाखाचा फायदा द्या. हा तिसरा भाग. आता याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की अजूनही सरकारने केव्हाही कर्जमाफी अंमलात येणे सांगितलेलं नाही. किती पैसे महाराष्ट्राला लागतील हे सांगितलेलं नाही. आज देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणाले की अजून अंदाज आलेला नाहीये, पण 40,000 कोटी रुपये वगैरे लागतील असा काहीतरी आकडा त्यांनी सांगितला. मला काय म्हणायचं आहे की जे मी बच्चू कडूंचं आंदोलन झाल्यानंतर मी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं होतं, ते बच्चू कडूनही पाठवलेलं होतं. त्याच्यामध्ये मी अशी मागणी केली होती की तुम्ही 30 जून पर्यंत माफ करणार ना, मग आत्ताच शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज देण्याकरता आदेश द्या. आता तुम्ही पहा, यांनी कर्जमाफी जाहीर केली 2 लाखाची. आता शेतकऱ्यांना कर्जमुक्त झाल्यानंतर बँका कर्ज देतील. जर मे महिन्यात त्यांना खरीपाची तयारी करायची आणि त्याच्याकरता बँकेने कर्ज नाही दिलं आणि यांनी मे महिन्यात जर बँकेत पैसे जमा नाही केले, तर मग या 2 लाखाच्या कर्जमाफीचा ज्या ज्या शेतकऱ्यांना, पात्र शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे? मग पाशा पटेलांनी माझी विनंती आहे की त्यांनी देवेंद्र फडणवीसांना सांगावं हे की बाबा रे, ज्या ज्या पात्र शेतकऱ्यांना तुम्ही कर्ज माफ करणार आहे त्यांची बँकांकडे लिस्ट पाठवा आणि मे महिन्यात त्यांना ताबडतोब या वर्षीचं खरीपाचं पीक कर्ज मिळेल याची व्यवस्था करा, तर या कर्जमाफीचा काही फायदा आहे. मी पहिला प्रश्न त्यांना तोच विचारला होता, पाशाबाईंना मी तोच प्रश्न विचारला होता, कारण आता हे चक्र सुरू होईल जूनमध्ये, त्याच्या आधी हे सगळं संपलं तरच नवीन त्याला कर्ज मिळेल म्हणून. एक मिनिट, त्याच्या पुढे जाऊन पाशा पटेलांनी सुद्धा ते मान्य केलं की शेतकऱ्यांना शेतीमालाचा भाव मिळाला पाहिजे. हे काही AI तंत्रज्ञानाने मिळणार नाहीये. पाशा पटेलांनी सांगावं की विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस नरेंद्र मोदी साहेबांनी 6,000 रुपयाला सोयाबीन विकत घेऊ हे जाहीर भाषणात म्हटलं होतं की नव्हतं म्हटलं? देवेंद्र फडणवीसांनी जागोजागी ते रिपीट केलं होतं की नव्हतं केलं? त्याचं काय झालं होतं? जर कर्जमाफीचं आश्वासन दिलं, कोरा तुम्ही 2 लाख दिले, हरकत नाही, आम्ही स्वागत करतो याचं, पण मग याचं काय झालं? 25% MSP वर बोनस देऊ. आज कापसाला MSP नाही, आज सोयाबीनला MSP नाही, आज तुरीला MSP नाही, हरभऱ्याला नाही, मक्याला नाही, या सगळ्यांना MSPच नाही, तर शेतकऱ्यांनी कर्ज परत कसं करायचं हो? ठीक आहे, हा मूलभूत प्रश्न आहे. नाही, हा मूलभूत प्रश्न. एक मिनिट. आणि आता तर अमेरिकेच्या ट्रम्पच्या पार्श्वभूमीवर तर आम्ही सगळेच गाडत झालेलो आहोत. आणि ट्रम्प साहेबांनी आत्ता अमेरिकेच्या शेतकऱ्यांना $12 बिलियन एक्स्ट्रा सबसिडी जाहीर केलेली आहे नियमित सबसिडीच्या विरोधात. पाशा भाऊंना मी विनंती करतो, जरा सांगा ना गोयल साहेबांना की 70 सेंट 1 पाऊंड रुईच्या भावावर अमेरिकेचा शेतकरी जगत नाही. $11 प्रति बुशेल सोयाबीनच्या भावावर अमेरिकेचा शेतकरी जगत नाही. त्याला सरकारच्या तिजोरीतनं मदत आहे. तो AI टेक्नॉलॉजी सगळे वापरतो. तो 10,000 एकराचे शेतकरी आहे, पण सरकारच्या तिजोरीतनं त्यांना मदत देतात. आमच्या शेतकऱ्याला काय आहे? झाडं लावणार, बांबू लावणार, पर्यावरणाच्या गोष्टी करणार. अरे पण अमेरिकेच्या शेतकऱ्याला का सरकार तिजोरीतनं मदत करतं या मोठ्या शेतकऱ्यांना? ठीक आहे, मला असं वाटतंय की आमच्या देशातल्या शेतकऱ्याला MSPचं संरक्षण देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे, ही व्यापाऱ्यांची नाही. म्हणून एक गोष्ट पाशा भाऊंनी माझ्या विनंतीने गोयल साहेबांना, मोदी साहेबांना, शहा साहेबांना जाऊन सांगावी की एवढं तरी एक करा की MSPच्या कमी किमतीत कोणताही शेतमाल या देशात येणार नाही असं जाहीर करा. तेवढी आयात कर लावा. नाही तर या देशातला शेतकरी हा मेल्याशिवाय राहणार नाही. हे काळ्या डगरावरची पांढरी रेख ठरणार आहे. या कर्जमाफीचं स्वागत तेव्हाच करू जेव्हा या वर्षी जून महिन्याच्या आधी पात्र शेतकऱ्यांना बँकेकडनं कर्ज मिळेल आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल, एवढीच माझी अपेक्षा आहे. अगदी खरं, मी सहमत आहे तुमच्या मताशी आणि सगळे सहमत आहेत. कारण हे जे चक्र आहे, कर्जातून पुन्हा कर्जबाजारी पण आणि पुन्हा कर्जमाफी येते, तोपर्यंत पुन्हा तो कर्जबाजारी होतो, हे चक्र आपल्याला तोडावं लागेल. आणि कदाचित मला वाटतंय की ही कर्जमाफी शेवटची कर्जमाफी ठरावी, इतकी त्याची आर्थिक कुवत
शेतकऱ्याची वाढणं गरजेचं आहे. आपल्यासोबत आता सुनील माने सर आहेत. माने सर, ह्या कर्जमाफीच्या घोषणा आपण गेल्या 2 दशकामध्ये तरी अनेक वेळा पाहिल्या, पण 2017च्या कर्जमाफीचा जो अनुभव आहे तो काही शेतकऱ्यांचा फारसा बरा नाही आहे. तो याच्यासाठी अनेक शेतकऱ्यांना या कागदी घोड्यांचा, नियमांचा, त्याच्यातल्या गुंत्याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागला. आता ही नवी योजना जेव्हा आपण आणतोय, त्या योजनेचा साधा, सरळ आणि गरजू व्यक्तींना लाभ मिळावा याच्यासाठी काय व्हायला हवं असं तुम्हाला वाटतं? विलाजी, सर्वप्रथम मी एक आपल्या माध्यमातून राज्याच्या जे काय आपले दर्शक आहेत, व्ह्युअर्स आहेत, त्यांना एक मुद्दाम सांगू इच्छितो की तुम्ही स्वतः विलास बडे यांनी रिपोर्टिंग करताना कमरे एवढ्या पाण्यात उतरून जे काय रिपोर्टिंग केलं, ती संपूर्ण राज्याची अवर्षण झालेल्या पुराच्या स्थितीतली शेतकऱ्यांची स्थिती होती, जी आजही त्यातून ते बाहेर पडलेले नाहीत. 2017च्या ज्या कर्जमाफीची आपण चर्चा करतोय, आपणच आता आपल्या रिपोर्टमध्ये दाखवलं, 50,000 रुपये ज्यांना कमिट केले होते सरकारने, त्याला 50 रुपये मिळाले नाही अशी स्टेटमेंट आपल्या शेतकऱ्यांची आहेत. आता हे शेतकऱ्यांसाठी 7/12 कोरा 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 असं माननीय देवेंद्रजींनी प्रचाराच्या सभेत सांगितलं. 2 वर्ष होत आली सरकारला, आतापर्यंत त्यांना ती योग्य बहुधा वेळ संधी मिळालेली नाहीये. आता हे कोरा करण्याचं चित्र याच्यासाठी निर्माण करण्यात आलं, राजू शेट्टी असतील, अजित नवले असतील, त्यांनी केलेले आंदोलन असतील, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे, आपल्याला माहिती आहे नाशिकमध्ये शेतकऱ्यांसाठी जे पूरग्रस्त शेतकरी आहेत सगळे नागले, पूर्ण त्यांचं पीक गेलं, त्यांच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो. आपली आद्य जी काय कर्जमाफीची योजना संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी केली होती, त्या देहूत आम्ही आंदोलन केलं, सतत मागणी केली, म्हणून आता हा सगळा रेटा आणि सह्याद्री अतिथीगृहात या शेतकरी संघटनांच्या नेत्यांबरोबर जी चर्चा झाली, जून मध्ये आम्ही करू. पण आता विलाजी, परदेशी साहेबांची एक समिती माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस हे केली होती, गठीत केली. आता तिचे निकष काय ठरवणार, आतापर्यंतच त्याचं काय होतंय की नाही होतंय, असे सगळे मुद्दे प्रलंबित आहेत. आता माननीय शरद पवार साहेब ज्यावेळी कृषी मंत्री होते, मनमोहन सिंग डॉक्टर साहेब ज्यावेळेस प्राईम मिनिस्टर होते, विदर्भात खूप मोठा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न होता. सरसकट सगळ्या गोष्टींसाठी ऍड्रेस करायला 72,000 कोटीची आपण कर्जमाफीची योजना लागू केली. व्याज दराचा शेतकऱ्यांसाठी फार मोठा प्रश्न होता. 7 ते 8% आपण 4% नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांना 0% आपण आणलं. होतंय काय माहितीये का, आता आपले पाशाभाई पटेल आमचे मित्र आहेत जुने, त्यांनी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत, खूप महत्वाचं पद आहे. पण मला अशी अपेक्षा होती सरकारकडनं, भाजपकडनं, ते आता प्रतिनिधित्व करतायत, त्यांनी जे गोलमटोल आपली जी काही सगळे संदर्भ नसलेले काही गोष्टी मांडल्या, तसंच मला असं वाटतं आजच्या या अर्थसंकल्पात माननीय देवेंद्रजींनी जो प्रयत्न केला, तो फिरून काही न मिळणार आहे असं मला वाटतं. एकच फक्त उदाहरण सांगतो, पाशाभाईंनी जे काय आपल्याला सांगितलं, आपण पुढे म्हटलं मला जशी संधी द्याल तसं बोलेल. पाशाभाईंना आता बहुधा बांबू आणि AI हे 2 विषय फार जवळचे वाटायला लागले. पाशाभाईंना मी एक आठवण करून देतो, मागचा अर्थसंकल्प माननीय अजितदादा पवार यांनी मांडला. AI ची जी काय सगळ्यात आता जी चर्चा चालू आहे कृषीची, आता आपण दिल्लीत एक AI चं मोठं आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स केली. बारामती कृषी विज्ञान केंद्रात AI चा पहिला प्रयोग झालाय. लाखो शेतकऱ्यांपर्यंत आता लोक डेटासाठी पोहोचलेत. 500 कोटी रुपये माननीय अजितदादांनी मागच्या बजेटमध्ये ठेवले, हे पाशाभाईंना माहित असेल बहुधा. त्या 500 कोटीतले किती पैसे आता खर्च झाले हे जर पाशाभाईंनी पाहिलं तर पाशाभाईंनी म्हणतील आता हे काय करू मी. पाशाभाई आपले अतिशय मोकळे डाकला व्यक्तिमत्व आहे. पाशाभाई अधिकाऱ्यांना म्हणतील हे काय करता तुम्ही. आता आपण मागच्या बजेटमध्ये ठीक आहे, म्हणजे ज्या घोषणा झाल्या त्याची अंमलबजावणी व्हावी असं तुमचं म्हणणं आहे. माझ्याकडे एकच मुद्दा सांगतो लवकर. आता काय मी एक फक्त सांगू इच्छितो, सगळे शेती क्षेत्रातले नेते आहेत, मोठे काम केलेलं आहे. विलाजी, 9 खाती राज्यातली या शेती क्षेत्राशी संबंधित आहे. पशुसंवर्धन, वनपासून फलोत्पादन पासून सगळं. आता याच्यात धावत जोडलं जाणारे माहिती तंत्रज्ञान, आपण एक कॉम्प्रिहेन्सिव्ह विचार करतो का, तर करत नाही, असा हा प्रॉब्लेम आहे. आता आपण फक्त नदीच्या संदर्भातलं एक फक्त उदाहरण सांगतो आणि थांबतो. आपण मागच्याच वेळी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठी, आता देवेंद्रजी त्या खात्याचं बघतायत, मागच्या वेळी त्याचे बजेट होतं 88,544 कोटी.
विलाजी त्याचं म्हणजे आता 94,968 कोटी झालं. काय काम केलं, कसं केलं, मागच्या वर्षीचं पान परत पुढे सरकवलं, ऍडिशनल केलं, 1 वर्षाचा खर्च पुढे वाढवून दिला. हे अशा पद्धतीचं जर हे बजेट असेल तर आपण याच्याकडे काय अपेक्षा करायची, हा खरं मुद्दा आहे. ठीक आहे, ठीक आहे. स्वागत आहे, पण प्रॅक्टिकलिटी काय आहे हा महत्वाचा मुद्दा. अगदी खरं आहे. आणि आपल्यासोबत आता सदाभाऊ खोत जोडले गेलेले आहे. सदाभाऊ, आम्ही कर्जमाफी करू, पण योग्य वेळी करू. आता योग्य वेळ कुठली हा प्रश्न राज्यातला शेतकरी विचारत होता. अखेर तो दिवस आला, योग्य वेळ तुम्ही सांगितली आणि सांगितलं की आम्ही ती घोषित करतोय. पण प्रश्न आहे की ही कर्जमाफी शेवटची ठरावी. या राज्यातला शेतकरी पुन्हा कर्जबाजारी नाही झाला पाहिजे आणि जो कर्जबाजारी आज आहे तो कर्जमुक्त झाला पाहिजे. आत्महत्याचा कलंक मिटला पाहिजे आणि किडण्या विकायची त्याच्यावर वेळ आली, ती वेळ सुद्धा गेली पाहिजे. काय करतंय सरकार त्याच्यासाठी? काय तुम्ही सुचवताय सरकारमध्ये बसून जेणेकरून ही कर्जमाफी शेवटची असेल? पुण्यश्लोक आईला देवी होळकर ही कर्जमाफी आज घोषित झाली. निश्चितपणानं मी देवाभाऊंचं यांना मनापासून धन्यवाद देतो, कारण त्यांच्या कारकिर्दीतली सत्तेवर आल्यानंतर ही दुसरी कर्जमाफी आहे. पहिली कर्जमाफी त्यांनी 2017ला केली ती छत्रपती शिवाजी महाराज 1.5 लाखापर्यंत आणि आता 2 लाख रुपये दिलेले आहेत. विलासजी, अल्पभूधारक शेतकरी जो आहे आणि कोरडवाहू शेतकरी याला निश्चितपणानं या कर्जमाफीच्या माध्यमातून मोठा दिलासा निश्चितपणानं मिळणार आहे. कारण शेतकऱ्याची जमीन आता तुकड्याची झालेली आहे आणि अल्पभूधारक शेतकरी हा 80-85% आहे आणि नियमित कर्ज वाढणाऱ्याला त्या ठिकाणी 50,000 रुपये देण्याचं घोषणा केली गेलेली आहे. एक गोष्ट मी तुम्हाला निश्चितपणानं सांगतो की सरकारनं करोनाच्या कालखंडानंतर जो कारभार हातामध्ये घेतला आणि त्याच्यानंतर निवडणुकीमध्ये जे शब्द दिलं, मग लाडक्या बहिणीला देण्याची भेट असेल किंवा आता कर्जमाफी असेल, की शेतकऱ्याला यातून एक मोठा दिलासा, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला इन्फ्रास्ट्रक्चरवरती मोठ्या प्रमाणामध्ये पायाभूत सुविधा आम्ही शेती क्षेत्रामध्ये करू. याची नदी जोडचं कधी करताय? काय नदी जोडचं काय पुढे गेलंय का गाडं? नाही, नदी जोडचं सुद्धा यामध्ये घोषणा केलेल्या आहे. पैनगंगा, वैनगंगा असेल, वेगवेगळ्या नद्या जोडायच्या, दुष्काळ भागाला पाणी उचलायचं, याची सुद्धा घोषणा या अर्थसंकल्पामध्ये केली गेलेली आहे. दुसरं, शेतकऱ्यांच्या दृष्टीनं मुख्यमंत्री पानंद रस्ते योजना ही सुद्धा राबवण्याचा निर्णय झालेला आहे आणि शेतीचे जे जोडधंदे आहेत, मग कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, पशुपालन असेल, याही धंद्याला, याही व्यवसायाला सरकार या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून चालना देऊन शेतीचं अर्थकारण कसं बळकट होईल या दृष्टीनं निश्चितपणानं या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्याला डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर केला गेलेला आहे. ठीक आहे. राजू शेट्टी साहेब आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उशिरा आलात तुम्ही, वेळ खूप कमी आहे माझ्याकडे, पण मी केवळ तुमची प्रतिक्रिया घेणार आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही भांडत होतात, शेतकरी कर्जमाफी करा, आज सरकारनं घोषणा केली, किती समाधानी आहात? काय प्रतिक्रिया? मी अजिबात समाधानी नाहीये. एक तर देवेंद्र फडणवीसांनी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला ऑक्टोबर 2024 मध्ये शब्द दिलेला होता 7/12 कोरा करण्याचा. 7/12 कोरा 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 असं 3 वेळा ओरडून सांगत होते. महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये त्याचा समावेश होता. पण ते व्यावहारिक आहे का आजच्या परिस्थितीत? ते मोठे अर्थतज्ञ आहेत, विकास पुरुष आहे आणि त्यांनी विचारपूर्वकच हा शब्द दिलेला असणार ना. आणि त्यामुळं त्यांना मुख्यमंत्री पदाचा 5 वर्षाचा अनुभव होता, उपमुख्यमंत्री पदाचा 2.5 वर्षाचा अनुभव होता. म्हणजे 7.5 वर्ष ते प्रशासनामध्ये होते. सगळ्या खात्यांचा त्यांना माहिती होती आणि राज्याच्या अर्थकारणाची, आर्थिक स्थितीची खडानखडा माहिती होती. म्हणून त्यावेळी ते उपमुख्यमंत्री होते, तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्यापेक्षाही जास्त आत्मविश्वासानं सांगितलं होतं की शेतकऱ्याचा 7/12 कोरा 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 करणार असं ते सांगत होते. तो शब्द कुठे गेला? नंबर 2, या योजनेतून किती कोरा होईल, किती जणांचा कोरा होईल, किती जणांचा राहील? तुमची आकडेवारी काय सांगते? एकही 7/12 कोरा होण्याची सुतराम शक्यता नाही. एक तुम्हाला सांगतो, आज ज्या अल्पभूधारक शेतकऱ्याचं तुंतुनं काही लोक वाजवतात ते मी तुम्हाला सांगतो की
जे अल्पभूधारक आहेत ते पश्चिम महाराष्ट्रातले किंवा मराठवाड्यातले काही अंशी जे आहेत किंवा उत्तर महाराष्ट्रातले जे अल्पभूधारक आहेत ते एकतर ऊस उत्पादक शेतकरी आहेत किंवा द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत. त्यांची भांडवली कर्ज जास्त आहेत आणि त्यामुळं त्या 2 लाखाच्या दायऱ्यामध्ये बसत नाही. जर ते थकीत असले तरी सुद्धा वरचा 2 लाखापेक्षा जास्त थकीत असणारं कर्ज त्यांनी भरलं तरच त्यांना ते 2 लाख रुपये मिळणार आहेत. म्हणजे आता त्यांच्याकडं विष खायला पैसा नाहीत म्हणून तर किडन्या विकायला लागलेले आहेत. मुद्दा असा आहे की सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या 3 महिन्यामध्ये जो प्रचंड पाऊस पडला त्याच्यामध्ये खरीप पीक पूर्ण नेस्तनाबूत झालं. तुम्हीच अनेक बातमीपत्र दाखवली, चिखलात जाऊन तुम्ही त्याचे सगळे व्हिज्युअल्स दाखवले आणि त्या पिकावर काढलेलं कर्ज अजून थकीत गेलेलं नाही, लक्षात ठेवा. पण ते कर्ज भरायला त्याच्याकडे पैसेच नाहीत, पण तो अधिकृतरित्या अजून थकबाकीदार नाही. यांच्या मते 30 सप्टेंबर पूर्वी जो थकबाकीदार होता तो, आणि म्हणजे तो त्याच्यामध्ये येत नाही. याच पावसामुळे कोकणातला आंबा असेल, काजू असेल, याचे पीक 10% सुद्धा हाताला लागत नाहीये. पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये जो ऊस पट्टा आहे तिथं ऊसाचं एकरी 15 ते 17 टनांना उत्पादन घटलेलं आहे. तो शेतकरी अडचणीत आहे. आणि हे सगळं असताना राज्यामध्ये एकूण जे थकबाकीदार शेतकरी आहेत त्यांची जर आकडेवारी आपण डोळ्यासमोर ठेवली तर एकूण कर्ज जवळपास 2 लाख कोटीच्या आसपास असताना 15-16 हजार कोटी रुपयामध्ये हे कुणाचंही समाधान करू शकत नाही. तुमचं म्हणणं आहे की ज्या प्रकारची ही घोषणा करण्यात आली त्यातून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाहीये, त्याच्यासाठी अजून भरीव मदतीची आवश्यकता आहे. पण आज सरकारनं जो शब्द दिला होता त्या अनुषंगानं कृतीचं पाऊल तरी उचललेलं आहे. आशा करूया की या सगळ्या पुढच्या काळामध्ये या कर्जमाफीचा गरजू शेतकऱ्यांना लाभ व्हावा, सुलभ व्हावा, त्यांचा सातबारा कोरा व्हावा आणि ज्यांचा जीव घायकुतीला आलाय ना त्यांना आशा दिसावी जगण्याची पुन्हा एकदा, आणि आत्महत्यांचा कलंक मिटावा हीच अपेक्षा आहे. आज बडे मुद्देच्या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडलीत, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बघा प्रेक्षकांना काय वाटतंय. आपण बडे मुद्देच्या माध्यमातून प्रश्न विचारला की कर्जमाफी करून मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळलाय का, तर 38% लोक होय म्हणतायत, 62% लोक नाही म्हणतायत. अजून अपेक्षा आहे, हे यातून अधोरेखित होतंय. आणि आशा करूया केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होईल. बडे मुद्देच्या चर्चेत आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.